जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथानंत या राघवाचा। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापुरी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सुख दुख सिर ऊपर सहे, कबहू न छाड़ई संग। रंग न लागई और का, व्यापाई सद्गुरु संग। जो सर्व सुख आणि दुःख एक समान मानून आपल्या जबाबदारीवर घेतो, आपल्या शिरावर घेतो, ते सहन करतो, त्याच्या दुःखाची तीव्रता इतर कोणालाही जाणून देत नाही। विनासायास विना कष्ट जे काही आपली कर्तव्य ती करत राहतो। जो सद्गुरूंच्या सेवेत अखंड असतो, ज्याला प्रपंचातील विषय विकारादी जे शत्रू आहेत तो त्यांच्यापासून जाणून बुजून दूर राहतो। जो स्वतः सद्गुरूंच्याच रंगामध्ये रंगलेला आहे, तोच खरा भक्त असं कबीरदास म्हणतात। नारद भक्ती सूत्रातील 5वं सूत्र आपण बघतोय, त्यामध्ये न शोचती याचा विचार आपण मागच्या प्रवचनात केला होता। आजही त्यातलाच थोडा भाग आपण बघूया। न शोचती, सुख दुःख हा जीवनाचं एक सत्य आहे। दुःख असणार, सुख असणार, हे सत्य आहे। म्हणजे त्या नेमके काय, त्या कुठल्या वस्तू आहेत का? सुख आहे किंवा बाजारात मिळालंय आणि घेऊन आलो। आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी लागत असतात, आपण त्या बाजारात आणायला सुद्धा जातो। कुठलं असं दुकान आहे का की जिथं सुख मिळतं? ते कोणी सांगितलं बा सुख फार महाग आहे, ठीक आहे असू दे, पण मला थोडं का होईना हवंय। क्या दुःख आहे का? दुःखाचं दुकान नाहीये हे दुकान, हे सगळं जग आहे हेच दुःखाचा बाजार आहे। पण तो खरंच म्हणतो आपण की सगळीकडे दुःख आणि दुःखच आहे, बाकी आपण बाहेर पडलो की फक्त दुःखच दिसत, बाकी काहीच दिसत नाही। प्रत्येकाच्या आपण म्हणतो ज्यावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल, प्रत्येक जण स्वतःचं दुःख घेऊन असतो। पण हे खरं दुःख आहे का? आणि ते कशामुळे का आहे? विवेके क्रिया आपुली पालटावी, समर्थाने म्हटलेलं आहे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी। हे विवेकाचा आपण कधी विचार करतो का? का विवेकानं कधी वागतो का? मागच्या प्रवचनात मी उदाहरण दिलं होतं की आपण आपली सगळ्यांची जी अवस्था आहे ना, ती झाडाला मिठी मारलेली त्या व्यक्तीसारखी आहे की जो सारखा म्हणत असतो की झाड मला सोडतच नाहीये, झाड मला सोडतच नाही। खरं तर हा झाडाला सोडत नसतो, पण सांगताना काय सांगतो की झाड मला सोडत नाही। तशा प्रपंचातल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये सुद्धा जे बघतात की ज्या जास्ती रस घेतात, कालांतराने त्याच्यातून फक्त निर्माण होतं ते दुःखच निर्माण होतं, त्याशिवाय दुसरं काहीच येत नाही।
आपल्याला सुरुवातीला वाटतं जे सुख आहे ते ज्या सुविधा असतात किंवा ज्या काही आपले कष्ट कमी करण्यासाठी आपण जी उपकरणं वापरतो त्याच्यामुळे आपल्याला फक्त वाटतं की आपण सुखात आहोत. पण काही ते सुख नसतं. ते देहाचे कष्ट करण्यासाठी फक्त साधनं असतात, त्या सुविधा असतात. पण लक्षात घ्या, सुख आणि दुःख या ज्या संकल्पना आहेत या शरीराशी निगडीतच नाहीयेत, या बाह्यांगाशी निगडीत नाहीयेत, या अंतरंगाशी किंवा मनाशी कुठेतरी निगडीत आहेत. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न असेल तरच तुम्हाला जग प्रसन्न दिसतं. एक कथा आहे. एकदा राजा आपली दाढी आणि मशरू वगैरे करत असतो. जो त्याच्याकडे येणारा न्हावी आहे काय चर्चा करत असतो. राजा, अरे जगात काय काय आहे, सगळं कसं काय सांग मला. राज्याचा हाल हवाला नाही म्हणतो. हाय हाल हवाला काय मस्त आहे एकदम, सगळीकडे सुबत्ता आहे, सगळीकडे मस्त चालू आहे. तुमचं राज्य आहे, तुम्ही सगळ्यांना राज्यात सुखी ठेवलेलं आहे. हो आम्ही पण आनंद आहे. मी सुद्धा माझी कामं करून करून हे बघा रोजच्या 100 मोहरा मला मिळतात. म्हणून तो थैली दाखवतो. ठीक आहे म्हणतो राजा. म्हणतो चांगली कर. राजाला पण आनंद होतो, आपल्या राजा सगळीकडे सोबत आहे वगैरे. मग तो न्हावी पाणी आणण्यासाठी बाहेर जातो. तेवढंच हा राजा काय करतो, बघूया तरी हिचं काय, म्हणून त्यांनी जी थैली दाखवली असती ती स्वतःकडे ठेवतो आणि लपवून ठेवतो. थोड्या वेळाने जेव्हा न्हावी येतो, बघतो आपली थैली नाहीये. राजा विचारतो, काय तू मगाशी सांगत होतास राज्यात सुबत्ता वगैरे सगळी सुरू आहे, हे ते आणखीन काय तर सांग राज्याविषयी. तर म्हणतो काय सगळं सुबत्ता आहे वगैरेच आहे, ठीक आहे, पण चोरांचा पण इतका सुळसुळाट झालेला आहे की मिळवलेलं धन सगळं लुटून घेऊन जातात. काय चोऱ्या इतक्या वाढलेल्या आहेत, तुमच्या सेनापतीचं पण लक्ष नाही, हे नाही ते असं सांगायला सुरुवात करतो. दृष्टांत संपला. आपली अवस्था तशी आहे. आपल्या मनामध्ये जर आनंद असेल तर आपल्याला सगळं जग आनंद दिसतं, आणि आपलं मनच जर दुःखी कष्टी असेल तर आपल्याला सगळीकडे हे दुःखच दिसणार आहे. खरं म्हणजे दुःख हा विषयच नाही आहे की ज्याने ही सृष्टी केली तो जर आनंदाचाच करता असेल, तो स्वतः जर आनंद स्वरूपच असेल तर तो दुःख निर्माण कशाला करेल. एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलो तर तिथे विचारलं आम्हाला टीव्ही हवाय, तर तिथे टीव्ही मिळेल का. मोबाईल हवाय, मोबाईल मिळेल का. की आपण चप्पल घेतलं, चप्पल मिळेल का. बाटाच्या दुकानात जाऊन आटा कधी मिळेल का. जे दुकान ज्याचं आहे त्याच वस्तू तिथे मिळणार. मग लक्षात घ्या, हा जो परब्रह्म स्वरूपी परमात्मा आहे, हे जे परब्रह्म आहे हा आनंदाचा व्यापारी आहे. त्यांनी सृष्टी सगळी आनंदासाठीच निर्माण केलेली आहे आणि सगळीकडे तो आनंदच पसरवत असतो, आनंदच वाटत असतो. पण आपल्याला दुःख का वाटतं, कारण का आपल्या अपेक्षा कुठेतरी पूर्ण होत नाहीत, या ज्या मनात असतात, ज्या मनात निर्माण होतात. तिथं आनंद असेल तर आपल्याला सगळंच आनंद दिसतं, पण तो आनंदाचाच व्यापारी, तो दुःख द्यायसाठी आलाच नाहीये. तो जे काही जन्माला घालतो ते फक्त सुखी आणि सुखी करण्यासाठीच घालतो. आपणच आपल्या मागण्या इतक्या अवास्तव करून ठेवलेल्या आहेत की ज्या पूर्ण झाल्या नाहीत की आपल्याला त्याचं दुःख होतं. जे आपणच आपला अपेक्षा भंग करून घेत असतो आणि त्याचं दुःख येतं. न शोचती. भक्ती निर्माण झाली मनामध्ये की हे दुःखच कुठेतरी निघून जातं का, कारण का सर्वत्र तो आणि तोच आहे ही अनुभूती कुठेतरी प्राप्त होते. आणि त्या अनुभूतीमुळे तो आनंद स्वरूप जो आहे, जो सच्चित आनंद आहे, अर्थात आनंदाला सच्चित म्हणायची गरजच नाही, कारण का आनंद म्हणजेच सच्चित.
परिसस्पर्श, मिडास टच, एकदा तो स्पर्श झाला की दुःखाची परत स्पर्श सुद्धा अंतःकरणाला होत नाही. ती अवस्था न शोचतीमध्ये येते. पण आपण प्रपंचात इतके रमून गेलेलो आहोत की येणाऱ्या दुःख जरी कितीही सहन करत असलो तर सुख कधी ना कधी तर येईल या आशेवर आपण ते दुःख पण सहन करत असतो, त्रास करून घेत. आपली अवस्था अशी आहे की वरती फॅन लावलेला आहे किंवा एसी सुद्धा सुरू आहे आणि आपण कुठं घट्ट ब्लँकेट आपल्या भोवती गुंडाळून घेतलंय आणि आपण म्हणतोय की मला उकडतंय, मला गार वारा लागत नाहीये किंवा मला फॅनचा वारा लागत नाहीये. खरा म्हणजे आनंद हा ठाई ठाई भरलेला आहे, पण आपण आपल्या भोवती इतकं दुःख निर्माण केलेलं आहे की त्या आनंदाला किंवा त्या सुखाला आपल्यापर्यंत येण्यासाठी वाटच आपण करून दिलेली नाहीये. ज्याची घनता जास्ती आहे असा द्रव पदार्थ जर एका भांड्यात भरला तर कमी घनता असलेला द्रव पदार्थ हळूहळू तो बाहेर पडत जातो. हे शास्त्रातला नियम आहे. जर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरलं असेल आणि पाण्यापेक्षा जास्ती घनता असलेला द्रव पदार्थ जर त्या ह्याच्या भांड्यात आपण भरायला सुरुवात केली तर हळूहळू तो जास्ती घनता असलेला पदार्थ खालती जातो आणि हळूहळू जो कमी घनता असलेला पदार्थ वरती येतो आणि हळूहळू तो बाहेर पडतो. पण आपण आपल्या अंतःकरणामध्ये आणि मनामध्ये दुःखच इतकं ठासून भरलेलं आहे की जो येणारा आनंद आहे, जे येणारं ते परब्रह्म स्वरूप किंवा भक्ती आहे तीच आपण आपल्या मना अंतःकरणापर्यंत पोहोचून देत नाही. इतकी त्याभोवती दुःखांची गर्दी केलेली आहे. आपल्याला कळायला लागल्यापासून ते आतापर्यंतच्या जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्तीने जे जे कटू अनुभव आपल्याला दिलेले आहेत, कटू आठवणी दिलेल्या आहेत, त्याच्या सगळी अडगळ आपण आपल्या मनामध्ये करून ठेवलेली आहे आणि त्याच अडगळीमुळे आपण सारखं दुःख निर्माण करतो. जी सुखाची चाहूल असते किंवा सुखाची जी पालवी फुटलेली असते की सुख हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसत असतं, ते पण आपण कधी सुख मानून घेत नाही किंवा आपल्यापर्यंत येऊन देत नाही की त्यातला आनंद सुद्धा आपण उपभोगत नाही. आपण फक्त बरोबर म्हणत असतो तुम्ही भेटला मला खूप आनंद झाला. तो खराच वरकरणी असतो का अंतर्मुखाने असतो हेच कळत नाही. प्रपंचातले ह्याच कुठल्या तरी गोष्टी आहेत ना, ही दुःख जी आहेत, ही जी मनातली विषयांची किंवा विचारांची अडगळ आहे, त्यातूनच कुठेतरी द्वेष आणि मत्सराची निर्मिती होते. दुःखाचं कारण न द्वेष्टी हे नंतर जे न शोचित नंतर सांगितलं गेलंय, ते न शोचितेच का न शोचती किंवा शोच किंवा दुःख होण्याचं कारण काय की द्वेष आणि मत्सर हे सांगितलेलं आहे की जे आपल्या मनामध्ये निर्माण होतं. माझ्याकडे एखादी वस्तू आहे त्याचा अहंकार किंवा माझ्याकडे ती वस्तू नाही, माझ्यापेक्षा तो दुसरा श्रीमंत आहे किंवा माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्ती किमतीच्या वस्तू आहेत ह्याचा होणारा मत्सर, यातून आपणच आपल्या मनांमध्ये विचारांची दुष्प्रवृत्ती निर्माण करत असतो. तेच विकल्प निर्माण होत असतात. एखाद्या चांगल्या गोष्टी जे समर्थाने किंवा जे काही त्या भगवंताने मला दिलेलं आहे ते माझ्यासाठी योग्य आहे, माझ्यासाठी जे योग्य आहे किंबहुना माझ्यासाठी योग्य आहे तेच तो देत असतो, ही भावना आपली कुठेतरी लुप्त होत चाललेली. त्याचा पगार जास्त, मग मला त्याच्यापेक्षा जास्ती कसा मिळेल
त्याच्याकडे घरात एवढे एवढे, मग माझ्याकडे कसं येईल? याच गोष्टींचा कुठेतरी आपण विचार करत असतो आणि ह्याच्यातला आपण स्वत्व किंवा जो आनंद असतो तोच कुठेतरी हरवून बसतो. जे नाही त्याची इच्छा करत जे आहे त्याच्यातला आनंद कुठेतरी आपण लोप पावत चाललेलो. खरं म्हणजे ह्या सगळ्या प्रवृत्तीमुळे आपण स्वतःपासूनच वेगळे किंवा दूर होत चाललेलो ही खंत आहे. मी कोण आहे, मी काय आहे, माझ्या जीवनाचं ध्येय काय, माझी विचारसरणी काय, मला काय मिळवायचंय, ह्या गोष्टींचा कुठंतरी आपल्याला विसर पडत चाललेला आहे. आणि लोकांच्या दृष्टीने लोक काय म्हणतील किंवा हे जग काय म्हणेल ह्या दृष्टीनेच आपण वागत राहतो आणि स्वतःचं स्वत्व कुठेतरी विसरून बसतो, हरवून बसतो. आणि हे स्वतःचं हरवलेलं स्वत्व हेच कुठेतरी दुःखाचं कारण आहे. आणि त्यामुळंच जो खरा आनंद रूपी परब्रह्म तत्व किंवा भगवंत आहे त्यापासून आपण फार दूर होत चाललेलो. कारण का जे स्वत्व आहे तोच मुळात म्हणजे परब्रह्म तत्व. सोहम सोहम म्हणणारा हा देह कोहम म्हणायला लागतो ह्याच कारणांमुळं. कारण का तो स्वतःलाच कुठेतरी हरवून बसलेला आहे. आणि ह्याचं कारण म्हणजेच दुःख, द्वेष, मत्सर आणि स्वतःच्या ध्येयापासून अलिप्त होणं, दूर होणं. उदासीनता ही चांगलीच आहे, नोत्साही भोवती हे म्हटलेलंच आहे. कबीराचा अजून एक दोहा आहे, त्याच्यात ते म्हणतात की बुरा जो देखन मैं चला बुरा न मिला न कोय, बुरा जो देखन मैं चला बुरा मिलया न कोय, जो दिल खोजा अपना मुझसा बुरा न कोय. ज्यावेळेला सगळीकडे आनंदच आहे अशी अनुभूती आपल्याला प्राप्त होते, या जगात दुःखच नाही अशी अवस्था प्राप्त होते, त्यावेळेला आपण जर काही वाईट शोधायचा प्रयत्न केला या जगामध्ये तरी वाईट काही मिळत नाही. पण ज्यावेळेला आपल्या अंतर्मनात किंवा अंतर्मुखतेने आपण बघतो तर सगळे विषय विकार वगैरे आपल्याला दिसतात आपल्यामध्ये, ते पहिल्यांदा बाजूला सारणं हे भक्तीचं मुख्य लक्षण आहे. हे दुःख निवारण करण्याचं पहिलं लक्षण हेच आहे की आपली अंतर्मुखता. काल आपण बघितलं 7.5 हा विषय आपण घेतला होता, किंवा रस्त्यावरून जाताना स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधक येतो. हे 7.5 किंवा गतिरोधक हे आपलं जीवनाची किंवा एकूण गती कमी करण्यासाठी नसतो, तर ते सावधानतेसाठी असतं. अखंड सावधान असावे, चित्त दुश्चित्त न करावे असं समर्थ म्हणतात. जर मनाची अवस्था किंवा मनाच्या विचारांच्या मध्ये जर द्वंद्व होत असेल तर आपण कुठलाही ठाम निर्णय घेण्याला अनुकूल राहत नाही. वेदांतांनी जी परमार्थ न होण्याची कारण सांगितली त्यापैकी पहिलं आपण बघितलं होतं की इंद्रियांचा स्वामी असून इंद्रियांचा दास बनलेला आहे. पण परमार्थ होण्याची कारण जी वेदांतांनी सांगितली आहेत त्यातलं एकमेव जे 100% सगळ्यांना लागू होतं ते म्हणजे प्रपंचातील प्रतिकूलता ही परमार्थात अनुकूलता ठरली जाते. द एक्स्ट्रीम वर्स्ट कंडिशन इन लाईफ, प्रचंड प्रतिकूलता, सगळीकडे दुःख भरलेलं आहे, बाकी काही नाहीये, आता मला हे कसं जगू कळत नाहीये, कुठेतरी एक आधार शोधायसाठी आपण परमार्थाकडे वळतो.
मग देवाची आपल्याला भरपूर कथा वगैरे ऐकायला मिळतात, त्यातून आपल्या भक्तांची कशी सुटका केली हे आपण वाचतो आणि त्यातून हळूहळू त्याच्याविषयी काहीतरी भाव निर्माण होतो. पण तो भाव म्हणजे भाव नसतो, तो कुठेतरी स्वार्थ असतो की आपल्या भोवतालचं जे दुःख आहे ते कुठेतरी निवारण करावं. माफ करा. ती कुठेतरी इच्छा आकांक्षा घेऊन आपण त्याच्यापर्यंत पोहोचत असतो आणि आपल्याला ते क्विक हवं असतं, इन्स्टंट फूड सारखं, की मी आता तुझ्या पाया पडलेलं, तुला प्रदक्षिणा घातली, तुझी स्तोत्र म्हणलेलं आहे, मला माझं दुःख निवारण कर. लक्षात घ्या, ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्या दरम्यान द्रौपदीने भरपूर हाका मारल्या, कृष्णा ये, तुला आलंच पाहिजे, तू येत का नाहीयेस, किती वेळ लावलायस, माझं हे. पहिल्यांदा भरपूर हाका मारल्या, शेवटी एक हाक आर्त सुरू करून जी परेपासून गेली, त्या क्षणी भगवान प्रकट झाले आणि बाकीचं सगळं आपल्याला माहिती. त्यानंतर द्रौपदी विचारली की इतका हाका मारला, तू आला का नाहीस, तू म्हणजे एका हाकेशर्षी धावून येणार आहेस, तू माझी इतकी विटंबना होईपर्यंत तू थांबलास का, मला इतकं दुःखात का लोटलंस. श्रीकृष्णाने उत्तर दिलं, तू माझी बहीण आहेस हे मला मान्य आहे, मला तुझं विटंबना होते हे कळत होतं, पण सर्वात पहिल्यांदा तुझा अहंकार होता की माझे जे शूरवीर पती आहे ते मला कुठेतरी सोडवतील. ज्याला ते निष्क्रिय झाले, त्यांच्याकडनं काहीच झालं नाही, तरीही तुझा अहंकार राहिला की माझा भाऊ आहे तो येईल, किंवा त्याने आलंच पाहिजे असं तू म्हणलेस, माझ्या दीर आहे तो यायलाच पाहिजे, तो एक राजा यायलाच पाहिजे. तू असंख्य वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मला हाका मारलीस, पण ज्यावेळेला एक भक्त या दृष्टीने तुझी हाक आली त्यावेळेला मी क्षणार्धात तिथं प्रकट झालो. तुझं जे आधीच आहे अहंकार होता, तू रूप गिरवित आहेस, हा तुझा अहंकार, माझे पती इतके शूरवीर आहेत ते मला सोडतील, हा कुठेतरी अहंकार. ह्या सगळ्यामुळं जो निर्माण झाला तो तुझ्या आणि माझ्या असणाऱ्या भक्तीमध्ये कुठेतरी अडसर ठरला आणि त्यामुळं मला यायला उशीर झाला. पण ज्याला तू आर्ततेने हाक मारलीस, एक भक्ताची हाक आपल्या भगवंतापर्यंत पोहोचली, तर भगवंत क्षणार्धात तिथं प्रकट झाले. न शोचती न द्वेष्टी, हे असंच आहे. जो अहंकारामुळे आपल्याला द्वेष आणि मत्सर निर्माण होतो हेच कुठेतरी दुःखाचं कारण आहे, आणि भक्तीमुळं ह्या सगळं बाजूला पडतं, हे विचारच सगळे खुंटतात. म्हणून ती अवस्था प्राप्त करणं महत्वाचं असतं. म्हणून नारद महर्षी म्हणतात की यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी. पण ही अवस्था नेमकी कशामुळे होते, ते नोरमते आणि नोत्साही भोवती म्हणजे काय, प्रपंचात अशी उदासीनता का आणि कशी निर्माण होते आणि ती नेमकी काय आहे, हे आपण पुढच्या प्रवचनात बघूया. आज इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.